आज तारीख आहे 29 डिसेंबर। उद्या आहे 30 डिसेंबर। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे आणि तोपर्यंत म्हणजे ही मुदत अवघ्या काही तासांवर आलेली असतानाही भाजप आणि शिवसेनेमधला जागा वाटपाचा मुंबई महापालिकेतला तिढा अजूनही सुटलेला नाहीये। म्हणजे जवळपास सर्व जागांवर एकमत झालेलं आहे, तरी सुद्धा 20 जागा अशा आहेत की ज्या दोन्ही पक्षांना हव्या आहेत आणि त्यावर तोडगा निघत नाही। अखेर केंद्रीय नेतृत्वाला म्हणजे अमित शहांना या सगळ्या प्रकरणात मध्यस्थी करावी लागली, तरी सुद्धा हा जागांचा तिढा कायम आहे। ही स्थिती जर पाहिली तर काही प्रश्न निर्माण होतात। त्यापैकी प्रमुख प्रश्न असे की शिंदे हे भाजपच्या गळ्यात पडतायत का, शिंदे हे भाजपला नकोसे झालेत का, आणि ठाकरे बंधूंशी लढण्यासाठी दोघांनाही एकमेकांचा आधार इतका अत्यावश्यक का वाटतोय। या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। मुंबईत भाजप शिवसेनेत 20 जागांवरून पेच कायम। तोडग्यासाठी दिल्लीत फोन, अमित शहांची मध्यस्थी। भाजपला शिंदे नकोसे की शिंदे भाजपच्या गळ्यात पडतायत। आणि भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे। उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे। वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल। आणि जसं आधी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं त्याप्रमाणे समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून त्या उर्वरित 20 जागांवरती आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार की शिवसेना लढणार या संदर्भातला निर्णय घेऊन या ठिकाणी त्या संदर्भामध्ये पुढची कारवाई केली जाईल। शनिवारी रात्री भाजप शिवसेनेची बैठक झाली। त्यात भाजप आणि शिवसेनेचा फॉर्म्युला काय ठरलाय ते नीट पहा। शिवसेना भाजपमध्ये जवळपास 210 जागांवर सहमती झाली। अद्यापही 17 ते 20 जागांवरचा तिढा कायम आहे। भाजप 140 तर शिंदेची शिवसेना 87 जागांवर लढेल। आता त्या बैठकीला कित्येक तास उलटले तरी चर्चा काही पुढे सरकली नाही। 20 जागांचा तिढा काही सुटत नाही। या 20 जागांचा तिढा एवढा वाढला की त्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना चक्क दिल्लीपर्यंत फोनाफोनी करावी लागली। या 20 जागांचा तिढा सोडवायचा कसा हा प्रश्न भाजप आणि शिवसेनेनं थेट अमित शहा यांनाच विचारलाय। पण अमित शहांनी फक्त एवढंच सांगितलं की 20 जागांवरचा तिढा लवकरात लवकर सोडवा। मात्र शेवटच्या क्षणी भाजप शिवसेनेमध्ये पेच कायम आहे। भाजप 140 तर शिवसेना 85 ते 87 जागांवर लढेल। भाजप किमान 140 जागा लढण्यावर ठाम आहे। रिपब्लिकन पक्षाला चेंबूरसह 4 ते 5 जागा दिल्या जातील, तर शिंदे गट 95 ते 100 जागांसाठी आग्रही आहे। भाजपनं 4 ते 5 जागांवर आपल्या उमेदवारांना शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिलाय। त्याचसोबत 12 ते 15 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्तावही भाजपनं दिला होता। मात्र त्याला शिंदेच्या शिवसेनेनं नकार दिला। नाही, सर्व चर्चा झाली आहे। चर्चा करूनच मार्ग निघालेले आहे। आम्ही या ठिकाणी चर्चा करूनच त्या ठिकाणी अंतिम क्षणापर्यंत महायुती होईल। आम्ही त्या ठिकाणी महायुतीमध्येच लढतो आहे आणि शिंदे साहेब असतील, आम्ही असतील, देवेंद्रजी असतील, आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी असतील, आम्ही सर्व बसून महायुतीचाच मार्ग काढतोय। शिवसेनेला भाजपकडून अपेक्षेप्रमाणे 100 पर्यंत जागा मिळणार नाहीत असं चित्र आहे। त्यावरून शिवसेनेत नाराजी असली तरी माघार घेतल्याशिवाय शिवसेनेला पर्याय नाही असं दिसतंय। थोडक्यात काय तर तुझं माझं जमेना पण तुझ्याशिवाय करमेना असं शिवसेना भाजपचं झालंय। एकीकडे भाजपलाही शिंदे नकोसे झालेत, पण शिंदेंनाही भाजपच्याच गळ्यात पडायचंय। महापालिका निवडणूक एवढी तोंडावर आलेली असताना दोघांनाही एकमेकांना सोडवत नाही आणि त्याची कारणं सुद्धा बरीच आहेत। मुंबई म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे धनुष्यबाण असं घट्ट समीकरण आहे। मुंबईतल्या मतदारांवर धनुष्यबाण चिन्हाचा प्रभाव असल्यानं धनुष्यबाणावर लढणारे एकनाथ शिंदे भाजपला आपल्यासोबत हवे आहेत। भाजपवर एका बाजूला मराठी मतदारांवर अन्याय करणारा पक्ष म्हणून आरोप केला जातो, त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांची मराठी अस्मिता जपणारी शिवसेना मात्र त्यांच्या बरोबर आहे। मराठी बहुल भागासाठी एकनाथ शिंदे यांचा चेहरा भाजप करता फायद्याचा। भाजपकडे गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय असे मतदार कायमच आकर्षित होतात। त्याच वेळेला एकनाथ शिंदे भाजपच्या सोबत असतील तर अधिकची मराठी मतं सुद्धा जोडली जातील।
शिंदेंच्या खासदारांना आणि आमदारांना नाराज करणं त्यामुळेच भाजपला परवडणारं नाही. ठाकरेंच्या 60% विद्यमान नगरसेवकांना शिंदेंनी आपल्या पक्षात घेतलंय. त्यांची ताकद लक्षात घेता महायुतीला फायदाच होणार आहे. आता पाहूयात एकनाथ शिंदेंना भाजपचा नेमका काय आणि कसा फायदा येते. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या तुलनेत भाजपची मुंबईत जास्त ताकद आहे. भाजपच्या या ताकदीचा प्रचारात सुद्धा शिंदेंना फायदा होणार आहे. भाजपला सोबत घेतल्यानं शिंदेंना इतर महापालिकेत सुद्धा प्रचाराला वेळ मिळेल. भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरचे नेते अगदी थेट योगी आदित्यनाथ मुंबईत प्रचाराला आल्यावर शिंदेंनाही त्याचा फायदा होईल. एकनाथ शिंदे स्वतंत्र निवडणूक लढले असते तर कमी जागा आल्या असत्या, तर शिंदे यांचं नेतृत्व मुंबईत चालत नाही असा प्रचार होण्याची शक्यताही जास्त होती. आणि या सगळ्या कारणांमुळे शिंदेंनाही भाजप सोबत हवीये. आता ही झाली भाजप आणि शिवसेनेला एकमेकांची असलेली गरज. पण कुठल्याही कारणानं दोघेही वेगळे झाले तर दोघांचंही मोठं नुकसान आहे. शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले तर मतांमध्ये विभाजन झालं असतं. त्याचा फायदा एकत्र लढणाऱ्या उद्धव आणि राज ठाकरे यांना झाला असता. ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांनी एकमेकांना छुपी मदत केली तर महायुतीची मतं धोक्यात येतील. मुंबई महापालिका ठाकरेंकडून हिसकावून घ्यायची असेल तर ताकदीनं लढणं गरजेचं आहे. भाजप शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्वाचा समान धागा आहे. एक है तो सेफ है हे भाजप आणि शिवसेना दोघांनाही चांगलंच माहिती आहे. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपाचा युतीचा तिढा अखेरपर्यंत संपत नाही आहे. जवळपास 6 जागांवर अद्याप ही वाद सुरूच आहे आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे करू पाहत आहेत. पण एक जागेसाठी एकनाथ शिंदे चांगली झुंज देताना दिसत आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदेंनी स्ट्राईक रेटची भाषा करत स्वतःच्या पदरात जास्तीत जास्त पडून घेण्याचा प्रयत्न केला. आताही देखील तशाच स्वरूपाची भूमिका आहे. केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपाकडे जात एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या पदरात अधिक काही पडू शकतं याचाही विचार केलेला आहे. यामुळेच एकनाथ शिंदे एक जागेसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. कटेंगे तो बटेंगे हा फक्त राजकारणाचा मुद्दा नाही तर जागा वाटपाचा सुद्धा आहे, हे एकनाथ शिंदे आणि भाजप चांगलेच जाणत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.